झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नगरोत्थान योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप। शिंदखेड्यातील वंचित बहुजन आघाडीने केली चौकशीची मागणी। लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। शिंदखेडा शहरात नगर उत्थान अभियान व सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे। राहुल पाटोळे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपंचायत आणि राज्यातील विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले आहेत। त्यांनी निवेदनात म्हटले आहे की योजनेअंतर्गत झालेली अनेक कामे अत्यंत खराब दर्जाची असून अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर्सची मिलीभगत असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे। तसेच आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर आणि कुंभारटेक परिसरातील नव्याने बसवलेले फेवर ब्लॉक उखडले असून गटारींवर जाळ्या नाहीत। 21 कोटींच्या जल योजनेतूनही अनेक भागांमध्ये अजून पाणी पोहोचलेले नाही। सांडपाण्यामुळे नागरिक जखमी होत असून 20 तारेखालील झाडांमुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय। या विरोधात वेळोवेळी निवेदने दिली गेली, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। बघितलं गेलं तर 21 कोटीची पाणीची योजना आहे, ती बिनकामी झालेली आहे। लोकांना 21 कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाहीये आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाहीये। जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील, जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील, ते गालगोडपणे एका ताटलीत येतील आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील। परंतु तिथे गुन्हे दाखल न होता, फौजदारी चौकशा न होता हे नुसते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहे। यावर जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।